एक दिवशी एक व्यक्ती एका गुरूंजवळ जातो आणि म्हणतो, गुरु, मी खूप साधा आणि सरळ व्यक्ती आहे. माझ्यासारखा साधा आणि सरळ व्यक्ती तुम्ही कधीही पाहिला नसेल. मी नेहमी सर्वांना मदत करत असतो, सर्वांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण सर्वजण माझा फायदा घेत असतात, माझी मजाक उडवत असतात. मला कोणीही गांभीर्याने घेत नाही. माझ्या घरचे देखील माझ्याकडे लक्ष देत नाहीत. घरातील कोणताही निर्णय घेताना ते मला साधं विचारत देखील नाहीत. पण माझ्या पूर्ण कुटुंबावर सर्वात जास्त काम मीच करतो. मी घरातल्यांची सर्व गोष्टी ऐकतो. मी माझ्या आईवडिलांची सेवा देखील करतो. मी सर्वांना समजून घेतो आणि सर्वांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. पण मला कोणीही समजून घेत नाही. सगळ्यांजण फक्त माझ्याकडनं फायदा बघतात. गुरु, आता तुम्हीच मला सांगा की माझ्यासोबत असं का होतं? त्या व्यक्तीची पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गुरु म्हणतात की कुणी सांगितलं की तू साधा आणि सरळ व्यक्ती आहेस? तू तर साधा आणि सरळ व्यक्ती असल्याचा दिखावा करत आहेस, असं गुरु म्हणाले. गुरूंची ही गोष्ट ऐकून त्या व्यक्तीला जरा वाईट वाटलं, पण तरीही तो व्यक्ती त्या गुरुचे बोलणे ऐकून राहिला. गुरुंनी त्या व्यक्तीला विचारलं, मला एक सांग, तू सर्वांना आनंदी ठेवायचा प्रयत्न का करतोस? तुला प्रत्येक व्यक्तीची मदत का करायची आहे? त्यावर समोरचा व्यक्ती म्हणाला, कारण कुणीतरी मला देखील खुश ठेवेल, कुणीतरी माझ्या भावना देखील विचार करेल, माझी इज्जत करेल आणि मला एक चांगला मनुष्य म्हणून मी हे सर्व करत असतो. त्यावर गुरु म्हणाले, बस, फक्त यासाठी तू इतकं सरळ आहेस की तुला कोणाचीही खुश ठेवतो. कोणीतरी तुझी इज्जत करेल, कोणीतरी तुझ्या भावनाचा विचार करेल. पण बाळा, तू तुझा आनंद दुसऱ्यामध्ये शोधत आहेस. तू दुसऱ्यांच्या नजरेने चांगलं बनण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुझं कौतुक करून घेण्यासाठी त्यांची सेवा करत आहेस. आणि तू त्यांच्याकडून अपेक्षा करत आहेस की तू तसा वागत आहेस, तसंच ते देखील तुझ्याशी वागतील. पण बाळा, असं कधीही होत नाही. अशा व्यक्तींना कोणतीही व्यक्ती गांभीर्याने घेत नाही, जो व्यक्ती दुसऱ्यांचा हा मध्ये बोलत आहे. आता मी तुला काही अशा सवयी सांगतो, ज्या सवयी तू तुझ्यासारख्या स्वतः चांगल्या माणसाला, चांगल्या व्यक्तीमध्ये असतात. पहिली सवय, स्वतःला चांगले समजणारे लोक नेहमी दाखवून देतात की आम्ही चांगले आहोत. ते लोकांवर ध्यान ठेवतात. त्यांना लोकांची चिंता आहे आणि म्हणूनच ते लोकांची मदत करण्यासाठी जात असतात. मग समोरच्या व्यक्तीला त्याच्या मदतीची गरज असो किंवा नसो, पण ही लोक मदत करायला धावतात. दुसरी सवय, जे लोक स्वतःला चांगलं समजतात ते इतरांकडून आपले कौतुक होण्याची अपेक्षा ठेवतात आणि बहुतेक वेळा ती लोक तेच काम करताना त्यामुळं समोरची व्यक्ती आनंदी होईल. जर समोरच्या व्यक्तीला एखादे काम केल्यावर आवडत नसेल तर ती व्यक्ती त्या कामाला हात देखील लावत नाही. तिसरी सवय, स्वतः खूप चांगलं समजणारे लोक असं म्हणतात, आपल्यामधील कमजोरी आणि आपल्यामधील कमीपणा हा आपण इतर लोकांपासून लपवायला पाहिजे. कारण त्यांना वाटतं इतर लोकांना आपली कमजोरी, आपल्या चुका समजल्या तर ती इतर लोक त्यांचा मजाक उडवतील, त्यांची इज्जत काढतील, त्यांना अपमानित करतील, त्यांच्यावर राग काढतील आणि त्यांना एक कमजोर व्यक्ती समजतील. चौथी सवय, स्वतःला खूप चांगलं समजणारे लोक आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, आपल्या स्वतःच्या गरजा सर्वात टप्प्यावर ठेवणारे घाबरतात. कारण त्यांना असं वाटत असतं की केल्याने दुसरे लोक त्यांचा स्वार्थी समजतील आणि मग आपण इतरांच्या नजरेत चांगलं माणूस कधीही बनू शकत नाही. पाचवी सवय, स्वतःला चांगलं समजणारे लोकांना असं वाटतं आपण तेथे खुश राहू शकतो जेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक देखील खुश असतील. म्हणूनच ते लोक त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतात. आता तुम्हाला वाटतं की या सवयीमध्ये काय वाईट आहे? यात सवयी सगळ्या चांगल्या आहेत. सर्वांत चांगलं असतं तर मग अडचण काय आहे? पण कारण हे आहे, स्वतः चांगले समजणारे लोक असे दिसतात नसतात, त्यामधून काही वेगळं असतं. स्वतःला चांगले समजणारे लोक जेव्हा खरी वेळ असते तेव्हा इमानदार वागत नाही. स्वतःला कोणीतरी चांगलं म्हणून म्हणावं ते इतरांना चुका देखील लपवतात. समोरच्या व्यक्तीला ते कधीही आपल्या चुका सांगत नाहीत
आणि नेहमीच ते त्या गोष्टी करतात त्या समोरच्या व्यक्तीला आवडतात. स्वतःला चांगलं समजणारे लोक इतरांना खुश करण्यासाठी इतके वेडे असतात की ते इतरांसाठी चांगले असणाऱ्या गोष्टी, इतरांसाठी महत्त्वाचे असणारे कामं देखील लपून करतात. त्यांना काहीतरी सांगणार नाहीत, कारण समोरचा व्यक्ती त्यांच्यासोबत नेहमी आनंदी राहतो. स्वतःला चांगली समजणारी माणसं कधी त्यांच्या गरजा आणि त्यांच्या कामाला महत्त्व देत नाहीत आणि म्हणूनच ते इतरांकडून सरळ काम करून घेण्यासाठी घाबरतात. ते काहीतरी चालाकी करून त्यांच्याकडून काम करून घेतात. मग ते इतरांना खूप जास्त भाव देतात. मग ते स्वतःत आत्मविश्वासात देखील विचार करत नाही. स्वतःला सांगितलं समजदार माणूस काहीतरी मिळवण्याचा हेतूने काही काम करत असतो. ते इतरांना मदत यासाठी करतो की कोणीतरी त्याचं कौतुक करेल, कोणीतरी त्याला चांगलं माणूस आणि गरज पडल्यावर ती लोक आपल्याला देखील मदत करतील असं त्यांना वाटत असतं. आणि मग जेव्हा त्यांनी केलेलं मदत पुन्हा मिळत नाही तेव्हा मग त्यातून राग निर्माण करतात. त्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात क्रोध निर्माण होतो आणि मग त्यांच्याबद्दल घेणारा घेतलेला विचार करतात. स्वतःला चांगले समजणारे लोक इतरांना सांगितलेल्या कामांना कधीही नाही बोलत नाहीत. स्वतः कुणीतरी चांगलं म्हणण्यासाठी ती लोक आपले काम बाजूला ठेवून, आपल्या कुटुंबाच्या गरजा बाजूनं ठेवून इतरांचं काम करण्यात व्यस्त होतात. चांगल्या लोकांना वाटत असतं की सगळेजण त्यांना चांगले म्हणावे, सर्वांनी त्यांचा आदर करावा, सर्वांनी त्यांच्यावर प्रेम करावं. या सर्व गोष्टी ऐकून तो व्यक्ती त्या गुरूंना विचारतो, गुरु मग मी काय करू? वाईट माणूस बनू का? सर्वांचे भले करणं ही माझी चांगली सवय नाही का? त्यावर गुरु म्हणतात, अरे बाळा, मी तुला वाईट मनुष्य बनू नको म्हणत नाही, पण तू खूप सरळ साधा माणूस देखील बनू नकोस. आता मी तुला सांगतो की एक व्यक्तीने अशा प्रकारे मनुष्य बनायला पाहिजे. गुरु त्या व्यक्तीला म्हणाला, तू समोरच्या माणसाच्या मनात स्वतःचं चांगलंपण दाखवण्याऐवजी तू स्थिर समाज धर. एक स्थिर माणूस असा असतो ज्याला दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनायची कधी गरज लागत नाही. तो खरोखर जसा आहे तसा तो स्वतःला आवडत असतो. त्याला माहीत असतं की आपण एक मनुष्य आहे आणि या मनुष्यामध्ये खूप कमजोरी आहेत आणि तो त्याच्यामध्ये असलेल्या कमीपणाला स्वीकार देखील. याला स्थिर माणूस म्हणतात. एक स्थिर मनुष्य हे नक्कीच जाणून असतं की त्याच्या स्वतःला आणि त्याच्या परिवाराला काय महत्त्वाची गरजा आहे आणि त्याने पूर्ण केल्या पाहिजेत, नाहीतर तो आणि त्याचा परिवारासह सर्वजण अडचणीत पडू शकतील. असं होऊ शकतं इतका सरळ करूनही त्यांच्या आजूबाजूचा परिवार, त्यांचा मित्रपरिवार त्यांच्यावर नाराज होऊ शकेल, पण तो स्थिर मनुष्य ते देखील प्रेमाचा स्वीकारतो. इथं गोष्ट स्वार्थीपणाची नाही, जीवनाच्या सत्याची स्वीकारायची आहे. कारण आपण देखील देव नाही, आपण कोणाच्या इच्छा नाही किंवा आपण आपल्या आयुष्यात काही नको आहे किंवा कोणाकडून कोणती अपेक्षा नाही, कुणाची काही गरज नाही. तुम्ही एक साधारण मनुष्य आहात आणि साधारण मनुष्याप्रमाणे तुम्ही इतरांना आनंदी ठेवायचा प्रयत्न केला, नेहमीच त्यांचा विचार करत राहिला तर कायम तुम्ही दुःखी राहाल. असं केल्याने समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा वाटतील आणि तुम्ही जर अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर तुम्ही त्यांच्या नजरेत वाईट होऊ शकाल. तर तो मनुष्य असं म्हणेल की मी सर्वांना आनंदी ठेवलं, सर्वांचा विचार केला, सर्वांच्या गरजा पूर्ण करेल, पण मला हे सर्व बदलून काहीच नको. इतरांना काहीतरी माझ्या लोकांचे कौतुक नाही केलं तरी चालन, पण तर त्या मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करता आलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीमध्ये आत्मज्ञान असतो तो व्यक्ती कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही. आत्मज्ञानाला प्राप्त करणं सर्वांचं करणं येत नाही गोष्ट नाही. म्हणूनच यासाठी तुम्हाला जीवनाच्या सत्याला स्वीकारावं लागेल आणि स्वतः खुश ठेवण्यासाठी, स्वतःचं शोधणं होण्यापासून वाचवण्यासाठी या जीवनात साधा आणि सरळ मनुष्य होण्यापेक्षा एक स्थिर मनुष्य बनायचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. आता मी तुम्हाला सांगतो की एक स्थिर मनुष्यामध्ये कोणकोणत्या विशेषता असतात. 3 मनुष्य नेहमी आपल्या प्रियजनांच्या गरजा सर्वांना वर त्या टप्प्यावर ठेवतात. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांच्या गरजा कमी समजतात किंवा दुसऱ्यांच्या गरजा बाजूला ठेवून ते फक्त स्वतःचा विचार करतील.
तर ते इतरांच्या फालतू कामामध्ये खूप जास्त महत्त्व देत नाही, तोपर्यंत त्याच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करत नाही. स्थिर मनुष्य नेहमीच अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांची सर्व कामं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी मदतीला धावून जातो. आणि स्थिर लोक नेहमीच त्यांच्यापेक्षा घरी बसलेल्या लोकांना तसंच कमजोर लोकांना त्यांच्याकडून होता येईल तेवढी मदत करायचा प्रयत्न करत असतो, पण ते कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नाही. हे विशेष कारण स्थिर लोकांमध्ये असतं. पण स्थिर मनुष्य कोणत्याही कारणाशिवाय स्वतःचं शोधन करू देत नाही. ते नेहमी तसा विचार करतो, जर आपल्याला कुणाची मदत करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या लायक व्हावं लागेल. सक्षम आणि लायक बनण्यासाठी त्यांना त्यांच्या गरजावर देखील लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे समजदार एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, तोच आजारी व्यक्ती दुसऱ्या आजारी असलेल्या व्यक्तीची सेवा करू शकत नाही. एक स्थिर मनुष्य नेहमीच असा मानत असतो. सामान्य व्यक्तीला स्वतःला काही अशा गरजा इच्छा असतात, त्यांना नक्कीच आपण विचार केला पाहिजे. पण स्वतःला चांगला समजणारा मनुष्य इतरांना चांगलं दाखवण्यासाठी तू नेहमीच असं दाखवतो की त्यांच्या स्वतःला गरजा किंवा कोणत्याही इच्छा नाही आहे, आणि म्हणूनच तो नेहमी दुःखी असतो. एक स्थिर मनुष्य हे जाणून असतो की तो त्यांच्या आजूबाजूला असायचा प्रयत्न मनुष्याला खुश ठेवू शकत नाही. म्हणूनच तो मनुष्य त्याच व्यक्तींना खुश ठेवतो जे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. त्यांना खरंच त्या व्यक्तीची पर्वा असते, खरंच ते मनापासून खूप जास्त त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात. पण अनेक वेळा इतर सगळे करू शकतात तर समोरचा व्यक्ती त्यांना महत्त्व देत नसतो, त्याचा सन्मान करत नसेल तर स्थिर मनुष्य त्या व्यक्तीला दूर करण्यासाठी देखील मागे पुढे बघत नाही. मग तो व्यक्ती त्यांच्या परिवारातला असो किंवा मित्र परिवारातला असो, त्यांना काही फरक पडत नाही, कारण तो कोणाचीही जबाबदारी सेवा करू शकत नाही, कारण त्यांना कुठल्या नजरेत चांगलं माणूस किंवा श्रेष्ठ माणसाची बनायची अपेक्षा नसते. आणि यामुळे तो स्वतःला दुःखी होण्यापासून वाचवत असतो, पण स्वतः चांगला सामान्य मनुष्य नेहमी इतरांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला आयुष्य असलेल्या महत्त्वाला गमावून टाकतो. एक स्थिर मनुष्य असं जीवन जगत असतं जसे त्यांना स्वतःला जगायचं असेल. स्थिर मनुष्य इतरांना आनंदासाठी स्वतःचं जीवन जगण्याची पद्धत बदलत नसतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीला इतरांचा त्रास होईल. पण ते इतर लोकांना आपलं काय म्हणणं त्यांचा विचार न करता त्यांचं जीवन आनंदाने उत्साहीने जगत असतो. स्थिर व्यक्तीला आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडत नाही हे सर्व माहीत असतं, म्हणून तो त्यांच्या गोष्टी करतो ज्यामुळं त्यांना आनंद प्राप्त होईल, शांती मिळेल. स्थिर मनुष्याला खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं की तो कोण आहे, त्याचा त्याच्या स्वभावावर खूप जास्त विश्वास असतो, आणि म्हणूनच इतर त्यांच्या मनापासून खोटं वागून त्यांच्याकडून कौतुक घेण्याचा, त्यांच्याकडून चांगलं मनुष्य आहे असं बोलायची सवय नसते. गुरु त्या मनुष्याला पुढे म्हणतात, जर तुला तुझ्या जीवनात सामान्य राहायचं असेल तर तुझ्या मनात दोष प्रश्न विचार. एक म्हणून तू तुझ्यासाठी हे आयुष्य जगत असतो का जे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि दुसरा प्रश्न म्हणजे तू ते आयुष्य तुझ्यासाठी जगत नशील तर मग जगत नाहीस. जर तुम्ही या दोन प्रश्नाचं खोलवर जाऊन विचार केला तर तुम्हाला तुमचे समजेल तुम्ही हे जगणं हवं की आयुष्यात यासाठी जगत नाहीत, कारण तुम्ही दुसऱ्यांचा जास्त विचार करत आहात, कारण तुम्हाला इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं आहे, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गरजा, महत्त्वाच्या इच्छा, प्रशंसा सोडून देता आणि इतरांना आनंदी ठेवायचा मागे जाता. आणि म्हणूनच तुला जर तुझ्या मनाप्रमाणे आणि आनंदाने आयुष्य जगायचं असेल तर तू एक स्थिर मनुष्य बन, कारण साधा आणि सरळ मनुष्य बनत तू तुझ्या आयुष्यात कधीही आनंद राहू शकत नाही. तुला हवं ते कधीही तू करू शकत नाहीस. इतका बोलून ते गुरु शांत झाला, आणि त्या व्यक्तीला देखील लक्षात आलं होतं की आता आपल्याला साधं किंवा सरळ मनुष्य बनायचं नसून आपल्याला स्थिर मनुष्य बनायचं आहे. त्या व्यक्तीने या महत्त्वपूर्ण माहितीसाठी त्या गुरुचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला. त्या व्यक्तीने या महत्त्वपूर्ण माहितीसाठी त्या गुरुचे आभार मानले आणि तो तिथनं निघून गेला. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.